शेतकरी कामगार पक्षात पाटील कुटुंबियातील पेझारी विरुद्ध अलिबाग हा वाद आता लपून राहिलेला नाही. त्याची प्रचिती सध्या येत आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महिला बचत गट फेडरेशन आयोजित महिला संवाद मेळावा आज पेझारी येथे पार पडला. या निमित्ताने शेकापमधील विसंवाद थेटपणे समोर आले आहेत. या मेळाव्यांचे नेतृत्व शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील या करत आहेत. मेळाव्याला उपस्थित महिलांना साडी वाटपही करण्यात आले. मात्र या मेळाव्याला माजी आमदार पंडित पाटील यांच्या पत्नी भावना पाटील यांच्यासह पाटील कुटुंबियातील महिला उपस्थित नव्हत्या. आपल्याला या कार्याला आमंत्रित केले नव्हते असा दावाही जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी केलाय. तुम्ही एक महिला आघाडी म्हणून महिलांबरोबर संवाद केला पाहिजे, त्यांची वैचारिक उंची वाढवली पाहिजे आणि त्यांचे खऱ्या अर्थाने जे सामाजिक प्रश्न आहेत, राजकीय प्रश्न आहेत, त्यांच्यापर्यंत तू पोचली पाहिजे. आणि मग तेव्हाच आम्ही सगळे मंडळी बसलो आणि असं ठरवलं की आपण एक 20 ते 25 या तालुक्यात आणि या विभागात जिथे आमचा चांगला संपर्क आहे तिथे मेळावे घ्यायचे. आणि म्हणून आम्ही लेक शिवबाची या नावाने मेळावा घेतला. मला वाटतं हे नावच सगळं काही सांगून जातं, कारण की हे नाव आपल्याला सांगतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्या घरातल्या प्रत्येक महिलेनी, आपल्या गावातल्या पाड्यातल्या प्रत्येक महिलेनी सगळी पुढे नेले पाहिजे. तर आमच्या कुटुंबातील तिघींना न बोलवल्याने आमच्या 3 साड्या कमी झाल्या असा टोला पंडित पाटील यांचे पुत्र सवाई पाटील यांनी लगावलाय. हा जो संवाद मेळावा महिलांना साडी वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तो कार्यक्रम जिथे होतोय तर ते ग्राउंड हे पेझारी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येतं आणि तिकडचे जिल्हा परिषद सदस्य हे चित्राताई पाटील आहे. तर राईट घेतला, शहापूर मतदारसंघ चालू होतो, तिथे माझी आई भावनाताई पाटील ही जिल्हा परिषद सदस्य आहे. परत ऑपोजिट साईडला जर बघितलं तर माझी वाईफ सुमन पाटील ही आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच आहे. तर आता कदाचित आम्हाला का आमंत्रण नाही, म्हणजे मी तर आता सपोज आता महिलांचा मेळावा आहे तर महिला आमच्या या घरातल्या 3 ॲक्टिव्ह महिला आहेत, त्यांना तर इथे बोलवलं नाही आहे. कदाचित त्यांच्या बिना म्हणजे त्यांची आवश्यकता नसेल म्हणून बोलवलं नसेल. पण मला सांगायचं एवढं की जेवढे बचत गटाच्या महिला तिथे साडी वाटपाच्या कार्यक्रमाला गेलेल्या आहेत त्या सगळ्या या झेप फाउंडेशनच्या चित्राताई पाटील आणि भावनाताई पाटील यांनी जे फॉर्म केलेले झेप फाउंडेशन आहे त्याचे ॲफिलिएटेड हे सगळे बचत गट आहेत. आणि त्यांनी सगळ्यांनी चित्राताईला किंवा भावनाताईला, पप्पू शेटना, आम्हाला पंडित शेटना विचारलं की असं असं आम्हाला आमंत्रण आलेलं आहे, आम्ही जाऊ का? तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही जा, आपलाच मेळावा आहे तर तुम्ही त्याला जा. पण आम्हाला माहीत नव्हतं की आम्हालाच त्याचं आमंत्रण मिळणार नाही. तर असं माहीत असतं तर कदाचित आम्ही काही वेगळं हे केलं असतं. पण एखाद्याचं नुकसान होईल, कारण एखाद्या बाईला साडी हे खूप आवडतं हे असतं, तर ती साडी कोणाची, एखाद्याची साडी कशालासाठी आम्ही कोणाचं नुकसान करू. पण मला एवढं नक्की सांगायचं आहे की जर माझी आई, वाईफ म्हणजे बायको आणि चित्राताई वहिनी गेल्या असत्या तर त्यांच्या 3 साड्या आम्हाला कमी आल्या, एवढं नक्की मी तुम्हाला सांगतो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.